नमस्कार, मी प्रमोद कुसरेकर. आपण पाहत आहात न्यूज इंडिया 23. बीड वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नुकतेच रुजू झालेले वैभव पाटील सध्या बीडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. स्वच्छ आणि सुंदर शहराबरोबरच शिस्तीचे शहर अशी ओळख बीड शहराची असावी असा चंग वैभव पाटलांनी बांधला आहे. यासाठी रस्त्यावर उतरून रस्त्यावर थाटण्यात आलेली अतिक्रमणे, सार्वजनिक वाहतुकीस निर्माण होणारे अडथळे दूर करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. सर्वसामान्य बीडवासियांना त्यांच्या या कार्यशैलीचे कौतुक वाटत आहे. मात्र दुसरीकडे या कामात अडथळे देखील काही लोकांकडून उभे केले जात आहे. आता सुंदर, स्वच्छ, शिस्तीच्या शहराची ओळख निर्माण करणारे पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे अडथळे कसे दूर करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वैभव पाटलांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय हे पाहण्यासाठी त्यांच्याशी केलेली ही छोटीशी बातचीत. नमस्कार. आमचे बीडचे माननीय पोलीस अधीक्षक नवीन कावत साहेब यांचा आम्हाला ह्या अतिक्रमण हटवण्यासाठी आणि रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्यासाठी खूप सपोर्ट आहे. बीड शहराचं पूर्वीचं नाव चंपावती होतं आणि ते सांस्कृतिक नाव आहे आणि त्या नावाला जपताना या शहराची ओळख एकदम स्वच्छ सुंदर शहर व्हावी असं मला मनापासून वाटतं. म्हणजेच काय, समजा शिवाजी महाराज चौक आहे, तो किती छान दिसतो. इथं मला असं सांगण्यात आलं की महाराष्ट्रात 2 नंबरचा तो चौक आहे. मग त्याचप्रमाणे अजून एक 5-6 चौक आहेत, त्याच्यातले 1-2 चौक जरी त्याप्रमाणे डेव्हलप झाले तर पुढं त्याची रॅली होईल आणि बाकीचे पण चौक चांगल्या प्रकारे डेव्हलप होतील. आणि त्यावरून काय होईल, चौक डेव्हलप झाले तर एरिया डेव्हलप होईल, तिथला जे रस्ते आहेत ते स्वच्छ राहतील आणि बीडची ओळख आता जी आहे आज तर सध्या त्याच्यापेक्षा एक स्वच्छ आणि सुंदर शहर अशी ओळख होऊन जाईल. आणि त्याच्यासाठी आपले जे चंपावती नगरीचे लोक आहेत त्यांचा सपोर्ट खूप आवश्यक आहे. आपण जो विषय मांडलेला आहे माळवेस ते आंबेडकर चौक, त्या चौकासंदर्भात मी यापूर्वी 2 वेळा जे पूर्वीचे फडसे साहेब होते, जे मुख्याधिकारी होते आणि आत्ताचे मुख्याधिकारी आहेत विक्रांत सर, यांच्यासोबत मी तिथं 2 वेळा फिरलेलो आहे. तिथल्या लोकांमध्ये मिळून तिथल्या लोकांमध्ये जाऊन आणि तिथल्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा स्पॉटवर बोलवून तिथली समस्या जाणून घेतलेली आहे. आणि त्या समस्येवर उपाय म्हणून मोंढा रोड आहे, त्या मोंढा रोडला हे सगळं जर हलवलं तर ती समस्या पूर्ण प्रश्न सुटू शकतो. तो या संदर्भात मीटिंगसुद्धा झालेली आहे आणि थोड्याच दिवसात तो पण प्रश्न मार्गी लागेल असं मला नक्कीच वाटतं. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री, आता माझ्या तोंडातून एक खूप मोठी गोष्ट असे मी बोलते असं वाटते, पण त्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचं असं पूर्वी वाक्य होतं की जे राजकीय पुढारी आहेत त्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी म्हणजे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे. मग याच्यातूनच तुम्ही संदेश घ्या आणि मी स्वतः आमचे पोलीस अधिकारी ट्रॅफिकचे किंवा इतर आमच्या इतर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि ट्रॅफिकचे सर्व कर्मचारी हे अतिक्रमण काढणे आणि इतर ज्या गोष्टी आहेत जे लोकांना ट्रॅफिकची सवय लावणे, ट्रॅफिक सेन्स लावणे, या संदर्भात आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत आणि ते नक्कीच करून दाखवू. आम्ही नगर परिषद, माननीय कलेक्टर साहेब यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेले आहेत. त्या ज्या प्रकरणात न जाता त्यांना मी 1 महिन्यापूर्वीच रिक्वेस्ट केली होती, पत्र पण दिलेलं आहे की सिग्नल तात्काळ लावले पाहिजेत. अन्यथा आता शाळा चालू झालेल्या आहेत, लहान मुलं ये जा करतात आणि जर सिग्नल लावले तर आता जी ट्रॅफिक व्यवस्था आहे त्याच्यापेक्षा आणखीन चांगली ट्रॅफिक व्यवस्था पूर्ण चंपावती नगरीच्या लोकांना मिळेल. बीडमधला
साठे चौक हा मेन जंक्शन आहे, जिथं 4 रोड येतात, एका बाजूने एक रोड येतो. त्या रोडवर जे जास्तीत जास्त ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यामध्ये जड वाहनमुळं ॲक्सिडेंट झालेला आहे. मग तो जो शिवाजी महाराज चौक ते साठे चौक आहे, या रोडवर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत जड वाहतूक बंद करावी, या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. या संदर्भात आम्ही जी मीटिंग घेतलेली आहे, आजच ती मीटिंग ठेवलेली आहे या बंकट स्वामी विश्व कॉलेजमध्ये. त्यामध्ये सर्व जे अंदाजे 25-30 शाळा आहेत, कॉलेजेस आहेत. बीडकरांना माझा एकच संदेश आहे की तुम्ही ट्रॅफिक सेन्स पाळा, आणि ट्रॅफिक सेन्स पाळला तर तुम्ही कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल.